जय जिजाऊ जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण बार्शी टाकळी इथे जे काली मातेचं खूप प्राचीन मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत, जे चालुक्यकालीन मंदिर आहे. माझ्या मागे बघू शकता हे काली मातेचं मंदिर आहे. आणि हे हे बघा, तुम्हाला मंदिर इथे समोर एक यज्ञ आहे. तर आत्ता मंदिर लॉक आहे मित्र, परंतु या मंदिराची चाबी आणायला कोणीतरी गावातला एक व्यक्ती गेलेला आहे. तर थोड्या वेळानंतर मी या मंदिराचा गर्भगृह सुद्धा दाखवतो. तोपर्यंत आपण या मंदिराची बाहेरील बाजू बघूया. हे बघू शकता, हे इथे हत्ती आणि खंडित मूर्त्या दिसतात. आपण लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे एक परिभ्रमणा घेऊया. तर या ठिकाणी जे आहे अशा प्रकारे काही कलाकृत्या या मंदिरावरती दिसतात आपल्याला. हे चालुक्यकालीन कलाकृत्या, खूप सुंदर अशा कलाकृत्या आहेत जे प्राचीन काळामध्ये दगडावरती कोरलेल्या दिसतात. हे जवळपास 10व्या शतकाच्या नंतरचंच हे आर्किटेक्चर असू शकते. कारण चालुक्य काळी म्हणजे चालुक्यांनी जे आहे 10व्या शतकानंतरच बऱ्याचशा मंदिरांचं निर्माण केलं होतं. हे यादवांनी आणि चालुक्यांनी जवळपास सेम काळामध्ये जे आहे मंदिरांचं निर्माण केलं होतं. मित्र बघू शकता तुम्ही, वरी बघा, वरी पण खूप सुंदर अशा कलाकृत्या मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, खूप सुंदर आहेत अशा कलाकृत्या इथे. तर आपण आता या मंदिरावरच्या बाहेरच्या पूर्ण कलाकृत्या बघूया. आणि कारण आतलं तर तुम्हाला दाखवायचं माझी खूप इच्छा होती, परंतु मंदिर बंद असल्यामुळे आपण ते नाही पाहू शकत. बघू शकता आता पाणी पण पडत आहे मित्र. तर त्यामुळे लवकरात लवकर मी तुम्हाला या मंदिराचा व्ह्यू दाखवतो. हे बघू शकता, मंदिराच्या वरती कशा प्रकारे कलाकृत्या उकेरलेल्या आपल्याला दिसतात. मंदिराच्या डाव्या बाजूला अशा प्रकारे काही कलाकृत्या उकेरलेल्या आपल्याला दगडावरती दिसतात. अतिशय सुंदर आणि मनाला मोहित करणाऱ्या अशा कलाकृत्या आपल्याला या मंदिरावर पाहायला मिळतात मित्र. इथे समोर आल्यानंतर ही मूर्ती पाहिली मित्र, बघू शकता हातामध्ये हे असं हवा मारायचं काहीतरी दिसत आहे या देवीच्या हातामध्ये. परंतु मूर्ती खंडित आहे. पुणे देवीच्या या मूर्तीला बघा, थोडं वेगळ्याच प्रकारे या मूर्तीच्या हातात पण म्हणजे हवा मारायचं हे दिसत आहे. याचं मिनिंग काय आहे मला तर काही कळालं नाही, पण तुम्हाला काय जर लक्षात येत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिराचे पुजारी चाबी घेऊन आले. आता आपण मंदिराच्या आत जाऊया आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे दगडावरती कोरलेल्या अतिशय सुंदर अशा कलाकृत्या आहेत त्या संपूर्ण कलाकृत्या आपण बघूया मित्र. तर चला मग आत जाऊया. हे बघा मित्र, किती सुंदर कलाकृत्या आपल्याला या स्तंभांवरती पाहायला मिळतात. यावरती हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याला दिसतात, जे रामाच्या मूर्त्या आहेत, विष्णूच्या मूर्त्या आहेत, महादेवाचे कित्येक सारे अवतार या प्राचीन दगडांवरती कोरलेले आपल्याला दिसतात. प्राचीन काळामध्ये सुंदर चालुक्यांची अशी पण वास्तुकला खूप सूक्ष्म पारदर्शकतेनं आपल्याला दिसते. जसं की आपण हट्टलचे जे सिद्धेश्वर महादेवाचं जे मंदिर पाहिलं आपण चालुक्यकालीन, किती सुंदर आहे. त्या मंदिराची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्र. तुम्हाला जर ते मंदिर पाहायची इच्छा झाली तर नक्की बघा. या मंदिरातील गाभाऱ्याच्या वरचा भाग बघू शकता मित्र. या वरच्या भागावरती आपल्याला खूप सूक्ष्म पारदर्शकतेनं बनवलेल्या कलाकृत्या दिसतात, ज्या चालुक्यकालीन आहे. बघू शकता किती लोक इथे आलेले आहेत. ॲक्च्युली या लोकांनी बाहेरूनच वापस चालले होते, परंतु मी चाबी बनवल्यामुळे हे सर्वांना जे आहे या देवीचे दर्शन झाले. आणि हे दरवाजावरती किती सूक्ष्म मूर्त्या आहेत बघू शकता. महादेवाचे अवतार या सुरुवातीला दरवाजावरती कोरलेले आपल्याला दिसतात. खूप सुंदर कलाकृत्या आहेत या दरवाजावरती. आणि ही आहे मित्र महाकाली देवीची मूर्ती. जय माता दी. आणि महाकाली देवीच्या मूर्तीच्या बिलकुल बाजूला शिवलिंग दिसतंय. हे का आपण इथल्या पुजाऱ्याला विचारूया.
इथे मित्र जे गर्भगृहामध्ये आपल्याला शिवलिंग दिसलं जे देवीच्या साईडला, त्याबद्दल थोडंसं मला कन्फ्युजन झालं. त्यामुळे मी इथे जे तिथेच पूजा करता, तर त्यांच्याकडून मी हे कन्फ्युजन दूर केलं मित्र. तर त्यांनी सांगा ते कसं काय ते शिवलिंग आहेत काय ते, म्हणजे पहिलेपासून आहे इथं जयपासून स्थापना होईल तेपासून शिवलिंग बी आहे. आणि इथं नाही काही नवीन काही होईल नाही, जे जुनं आहे प्राचीन काळातलं तेच आहे. मला असं वाटलं होतं की इथे जे देवीची मूर्ती आहे ती नंतर स्थापन केली की काय, कारण शिवलिंग साईडला जे खूप अँशियंट दिसलं, तर त्यामुळे ते कन्फ्युजन दूर करण्यासाठीच मी यांना विचारलं. परंतु हे असे म्हणत आहेत की हे पहिलेपासूनच तिथे शिवलिंग स्थापन. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपला मित्र. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय माता दी.